जळगावचं खमंग भरीत अशी ओळख असलेला भरीत उद्योग हा सध्या इंधनाअभावी संकटामध्ये आलाय। गॅसचा पर्याय म्हणून अनेक उद्योगांनी आता लाकूड आणि गोवऱ्यांचा वापर करून भरीत बनवण्यास सुरुवात केली आहे। मात्र यासाठी मोठा लेबर खर्च आणि वेळ जात असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक नुकसान हे सोसावं लागतंय। या सगळ्या संदर्भामध्ये हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। पाहूयात। भरीत आणि घोटलेली वांग्याची भाजी बनवण्याचं मोठं संकट व्यावसायिकांवरती उभं राहिल्याचं पाहायला मिळतंय। अनेक व्यावसायिकांनी आता गवऱ्या आणि लाकडांचा वापर करून या ठिकाणी भरीत आणि वांग्याची भाजी बनवण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हॉटेल व्यावसायिक आपल्या सोबत आहेत। दादा काय सांगाल, काय परिस्थिती आहे? सिलेंडर मिळतं आहे का तुम्हाला? त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे। आम्ही माणसं खूप लेबर जास्त लागतात, परत त्यामुळे धुराचा त्रास होतो, डोळ्याला त्रास होऊन राहिला। पण शेवटी नाईलाज तो व्यवसाय करण्या असल्यामुळे एक नवीन शक्कल तळवली आणि करत आहोत। पण खूप वेळ लागतो आणि जितक्या प्रमाणात पाहिजे तितक्या प्रमाणात आपण बनवू शकत नाही। सिलेंडरचं काय परिस्थिती तुम्हाला? आता सिलेंडर बिलकुल मिळत नाही? बिलकुलच मिळत नाही आणि खूपच त्रास होतोय। रोज किती सिलेंडर लागत होते तुम्हाला? तरी आम्हाला 2 ते 3 सिलेंडर रोज लागत असतात। बरोबर। आणि आता मिळत नाही तर मग आता लाकूड किती लागतंय तुम्हाला? लाकूड आम्हाला आता ते कधी लाकूड ओलं मिळतं सुकमध्ये हिशोबाने 1 क्विंटल 2 क्विंटल असं लागत असतं। बरोबर। पण या ठिकाणी आपण जर पूर्वीचा काळ बघितला तर त्यावेळेला चुलीवरतीच खरं तर वांग्याचं भरीत भाजी व्हायची, तिची एक वेगळी चव असल्याचं सांगितलं जायचं। सध्या ग्राहकांच्या काय? नक्कीच चव तर एकदम खूपच भारी असते, पण जो चव मिळते पण आम्हाला जो त्रास होतो तो खूपच असतो। आपण बघत आहात माणसं खूप लागतात, वेळ लागतो, परत खूप त्रास होतो। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।